आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। आता उडान योजनेअंतर्गत 2024 मध्ये पुण्यातून 12 नवीन ठिकाणी विमानसेवा सुरू झाली आहे। आता उडान योजनेमुळे पुण्यामधल्या 69,646 प्रवाशांचा हवाई प्रवास। पुण्यातील ओंकारेश्वर ते रिद्धेश्वर सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पूल धोकादायक, नदीपात्रामधील पूल पाडण्याचा पुणे पालिकेचा निर्णय। शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून नियमांचं उल्लंघन, आरटीओच्या तपासणी मोहिमेत समोर 601 वाहनचालकांकडून दंड वसूल। पुण्यात पहिल्यांदाच म्हाडाचे 16 मजली व्यावसायिक संकुल, मार्च 2026 पर्यंत संकुलाचं काम पूर्ण होईल। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची उत्तरसूची प्रसिद्ध झाली आहे। 16 डिसेंबरपर्यंत उत्तरसूचीवर आक्षेप नोंदवता येईल। केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वाहन प्रणालीत तांत्रिक बिघाड, आरटीओमधील वाहन नोंदणी आणि नूतनीकरणाची कामं ठप्प आहेत, नागरिकांना मनस्ताप। देशातील सीईयूटीची परीक्षा आता संपूर्ण संगणकीय होणार आहे। पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेत बदल प्रस्तावित आहे। हरकती सूचनांसाठी 26 डिसेंबरची मुदत। उद्योग कंपन्यांमध्ये कार्यरत नोकरदारांची कौशल्य विकासाकडे पाठ, एआयसीटीईच्या उच्च शिक्षण अभ्यासक्रमांना अत्यल्प प्रवेश। पुण्यातील भोर तालुक्यातील दत्तपादुकांची पालखी नारायणपूरकडे रवाना झाली आणि भक्तिमय वातावरणात दिगंबराच्या जयघोषात पालखीचं प्रस्थान।